आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग पालकांच्या गुरुजनांच्या हातात आमचे दोन नाही का त्यांना उंगल नाही का त्यांना ठाऊ लहान मनाची ओढ लहान मनाची ओढ आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग करवावे त्यांनीच खाणे पिणे करवावे त्यांचीच येणे जाणे म्हणतात होईल खोकला खाऊ नका तुम्ही बोल जणू काय आम्ही आहोत जणू काय आम्ही आहोत दोरीला बांधलेले ढोल दोरीला बांधलेले ढोल आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग त्यांनी मारल्या होत्या शाळेला दांड्या त्यांनी खाल्ल्या होत्या आईस दांड्या बोलले होते तेही खोटे खाल्ले होते मोठ्यांचे सोटे आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग लहानपण देगा देवा मुली साखरे चारवा लहानपण देगा देवा मुली साखरे चारवा हे किती खरं हे किती खरं आम्हाला तर वाटतं लहानपण नको मोठंच बरं सुट्टीला आमचे सगळे प्रश्न देवावर एकच येत सुट्टीला आमचे सगळे प्रश्न देवावर एकच येत होते तेही कधी लहान राहू दे त्यांना याचे भान राहू दे त्यांना याचे भान आम्ही पतंग 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 पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग पालकांच्या गुरुजनांच्या हातात आमचे दोन नाही का त्यांना उंगल नाही का त्यांना ठाऊ लहान मनाची ओढ लहान मनाची ओढ नंदू ए नंदू का रे ऐकू नाही येऊन राहिलं तुले कुठे गेलो होतं दिवसभर माहिती किती रागून राहिले तुझे बाबा मार खाते ना मग मला तर आता भेटलं तुझ्या बाहेर त्याने तर काय नाही म्हटलं असं आई अरे या नाही या का ठाकरे साहेब नाही हे तर आताच गेले ड्युटीवर तुम्ही अंदर या ना बसा मी आलीच नंदू नंदू नानाच्या इथून 2 रुपयाचं दूध घेऊन ये जाय तूच जाय मला होमवर्क करायचा आहे असं दिवसभर खेळता तवा नाही सुचत तुले होमवर्क घरच्या कामाच्या वक्ती सुचते तुले होमवर्क जाय होय लवकर
का रे, किती रुपये दूध पाहिजे तुले? 1.5 रुपयाचं. चल बोल. राणी बाहेर. राणी 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 राणी. चल दुसरी. दुसरी. दुसरी 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 तिसरी 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 तिसरी. नंदू, नंदू, नंदू उठ लवकर. उठ, उठ लवकर. बाकीचं कुठं आहे? आई आई हां, आई माझ्या डोक्याला दुखून आलं. थोडं रसरस वाटून आलं. काही नाही होत. आज बाबाच्या सायकलवर जाजो. हां, चल आवर लवकर, आवर. आई जर शाळेत त्रास वाढला तर? तू हे काय महत्वाचं तास आहे का आज? हा, कायचे महत्वाचे? ते भूगोलाचे सर एकच धडा शिकून आले 1 महिन्यापासून. आणि गणिताच्या पिरियडला तर बस मारच खात राहा, तुमची चूक असो की नसो. हो काय? मग घरीच अभ्यास करा. याची शाळा नाही का आज? त्याची तब्येत खराब आहे. काहून? काय झालं? त्याचं डोकं दुखून राहिलं. नंदू चल उठ, चल शाळेत जा लवकर. पण मला डोकं दुखून राहिलं ना. असं सुट्टीच्या दिवशी जरा कमी खेळत जाय, म्हणजे शाळेत जायच्या वक्ताला डोकं नाही दुखन तुझं. चल लवकर. ऐकू नाही आलं का तुले? चल. पण आता एवढ्या उशीर कसं जाऊ? तुले पहिलेच समजायला पाहिजे होतं ते. मला विचारलं होतं तो घरी थांबायच्या पहिले. चल वय आता. काय ना जरा संशय झाला तर सांगून देतो सराले तुझं डोकं दुखून राहिलं होतं म्हणून. ते मारतीन म्हणून सांगितलं होतं. काहून? एवढुशासाठी काय रे मारतीन? तुम्हाला नाही माहीत, ते तसंच करतात. आणि जे उशिरा येतात त्याले तर बस. त्या दिवशी तुळापूरचा कन्या उशिरा आलता, त्याले तासभर कोंबडं बनवून ठेवलं. तरी त्याचे कान पिळल्यावर आणि 3 छड्या मारल्यावर सगळेजण भितात त्याले. मी नाही जात त्या तासाला उशिरा. मग तुम्ही हेडमास्टरला काहून नाही सांगत? अरे हेडमास्तर भीतेत त्याले. असं? काय नाव आहे तुझ्या सराचं? गुल्लाने सर. गुलाने. बरं तू जाय तयारी कर, मी पाहतो काय करायचं ते. नंदू हे घे, तुझ्या हेडमास्टरला दे. काय आहे याच्यात? तुझ्या कामाचं काय नाही, त्या तुझ्या गुलाने सराबद्दल आहे ना. नोकरी जाईन ना त्याची तर मंजो. आणि पाय पोच आणतो चिठ्ठीची, समजला? चल जा आता. आता काय करू? सरांनी तर मला एवढ्या दिवसाचं मारलंही नाही आहे, रागवलं आहे. पण एवढ्यासाठी फालतू खोटं बोललो. बाबा असे आहे काय होतं एक दिवस शाळा बुडली तर?
रामा तुला शाळेत नाही गेला? आज कामावरचा माणूस नाही येऊन राहिला. आज बाजार आहे ना. सरांना विचारलं सांगून देजो याची तब्येत खराब आहे म्हणून. रामाचे बाबा किती चांगले. आणि पाय हो सांगतो चिठ्ठीची. जर मार खाल्ल्यावर चिठ्ठी दिली तर बाबाला थोडं माहीत पडेल शाळा सुटल्यावर दिली म्हणून. असंच करतो. काय करू आज मार खाल्ली. सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. आणि तुला वर्गाच्या बाहेर जाऊन अंक धरायला सांगितलंय. चल हो बाहेर चल. ही कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने परिभ्रमण करताना पृथ्वीचे सूर्यापासून अंतर नेहमी बदलत राहते. मी आहे कमी. आणि शाळा किती वाजता असते? माझं डोकं दुखत होतं. हाय प्रत्येकाला काही ना काही कारण असते. मन झालं की चाललंय शाळेला. अजिबात चालणार नाहीये. सगळा ताल बिघडतो शिकवण्याचा कोणी मध्ये आलं तर. आता काय करू तुझं? टाकलून द्या. हा जा तिकडे बाहेर उभा राहा. तो एकटा बोर होत असेल तिकडे जा. पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण आणि या आतमध्ये या सगळे तुमच्यासाठी हा धडा मी परत शिकवणार नाही. आधीच तर आपण खूप मागे आहो. जा बसा सगळे जागेवर. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा शाळेला निघायला घरातून उशीर झाला असेल तर शाळेला यायचंच नाही. समजलं का? समजलं का नंदकिशोर? डोकं दुखायचं थांबलं का तुझं? पूर्णपणे नाही सर. मग आला कशाला शाळेत तू? माझे बाबा शाळा बुडवण्याच्या विरोधात आहे सर. बघा तुमच्या पालकांना वाटते तुम्ही शिकले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी इथे एवढी मेहनत करतो आणि तुम्ही मात्र फक्त खेळायला सांगा. नंदकिशोरच्या वडिलांचं अगदी बरोबर आहे. काय करतात तुझे वडील? प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. डॉक्टर आहेत? चौकीदार. अच्छा त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे. असे पालक पाहिजेत. चांगलं वळण लावलंय मुलांना. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्याची तर मंजू हसण्यासारखं काय त्यात? हा तर पृथ्वीची परिभ्रमण हाय सगळा पिरियड ह्याच्यात गेला. शेवटचा पिरियड इतिहासाचा आहे. जर का कोणी पळून गेला तर वर्षभर मी त्याला पिरियडला बसू देणार नाही. पालकाला घेऊन यायला सांगल. एक. येस मॅडम. 2. येस मॅडम. 13 येस सर. 14 येस सर. 32 येस सर. 33 येस सर. सगळ्यांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या वर काढून ठेवा. मी तपासणार आहे. हे काय हस्ताक्षर झालं कर तुझं? हा हा तेच सांगावं लागतं रोज. उत्तम. तू जागो रे. पुढचं पूर्ण नाही झालं सर. का? डोकं नाही मुद्दाहून नाही केलं. काय करता? मारता? उद्या दाखव पूर्ण. तर आतापर्यंत आपण बघितलं की कसे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज भारतात आले. मला सांगा वास्को डी गामा सगळ्यात आधी भारतात कुठे आला? कोण सांगते? तू सांग. कालिकत. कालिकत. सर कोलंबस भारतात का नाही आला? तो वाट चुकला होता. कसं शक्य आहे? एवढा महान माणूस वाट कसा चुकू शकतो? तो वाट चुकला आणि अमेरिकेला पोहोचला. खाली वाच. पण खाली वाच. त्यानंतर आपण परकीय सत्तांविरुद्ध लढा देणाऱ्या नायकांविषयी माहिती पाहिली. त्यामध्ये मोगल सत्तेविरुद्ध लढा देणाऱ्या नायकाविषयी देखील आपण चर्चा केली. त्याचं नाव होतं शाबास. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी
तोरणा किल्ला जिंकेपर्यंतचा भाग आपण पाहिला. आता मला सांगा, शिवाजीचे गुरु शिक्षक कोण होते? दादाजी कोण? चुप बस. तुला विचारलंय का? ज्याला विचारेल त्यानंच उत्तर द्यायचंय. बस खाली. सांग. दादाजी कोंडदेव. शाबास. त्यानंतर प्रतापगड, पुरंदर, कोंढाणा असे अनेक किल्ले काबीज केले, पण ही घोडदौड मात्र काही लोकांच्या डोळ्यात खुपली. त्यात प्रामुख्यानं होते जावळीचे चंद्रराव मोरे. हा, कुठे चाललास रे? तुला विचारून जाता येत नाही? हा, चल जागेवर बस. जोरात लागली. हा, जा जा. तर या मोऱ्यांच्या ताब्यात रायरीचा अजिंक्य किल्ला होता. तर अशा प्रकारे शिवाजीने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून ठेवला. आता मला सांगा, शिवाजीला कोणत्या किल्ल्यावर धन सापडले? तो खाली बस. तुला सांगितलं होतं विचारल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. खाली बस. पण मला उत्तर द्यायचं आहे सर. डोके दुखणे वेळ लावला का तुला? आता मला डोकं नाही दुखून आहे सर. असं ये इकडे, इकडे ये. जमलं. मारा ना. बाहेर निघ. शेवटचाच पिरियड आहे, घरीच जातो. चल बाहेर हो. चल चल, उभा राहा इथे. आज काय झालं सर? मारूच नाही राहिले. तर यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे अफजल खानचा वध. आता काय करू? शिवाजीच्या वाढत्या कारवायांमुळे आदिलशाही दरबार हादरला होता. वाईचा सुभेदार अफजल खान यास प्रचंड सैन्यानिशी शिवाजीचा बिमोड करायला पाठवण्यात आले. खानाने शिवाजीला भेटीसाठी बोलाविले. शिवाजी खानाचा नाव ओळखून होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलाविले. बस ठरल्याप्रमाणे दोघे आमने सामने आले. धिप्पाड खानासमोर शिवाजी एकदम खुजे वाटत होते. खानाने मोठ्या रुबाबात, आओ राजे भेटा असे म्हणत शिवाजीला आलिंगन दिले. खानाने वार करण्यासाठी हत्यार उपसले, पण शिवाजीने हातातील बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला आणि धिप्पाड खान जमिनीवर कोसळला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ही म्हण शिवाजीने खानाचा वध करून परत एकदा सिद्ध करून दाखवली. अशा प्रकारे स्वराज्य निर्मितीच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाला. काय? मी सुद्धा युक्तीने तुम्हाला मारू शकतो का? इकडे ये. हात पुढं कर. पुढं कर. पुढं कर. पुढं कर. काय पाहिजे? हेडमास्टरांना भेटायचंय. काय काम आहे? माझ्या बाबांनी त्यांना पत्र लिहिलंय. ते 10 दिवस रजेवर आहेत, सोमवारी येतील. तोपर्यंत ते इंचार्ज सरांना दे. ते कोण आहेत? ते येत आहेत बघ. अरे बापरे. काय रे, काय झालं?
हेडमास्टर 10 दिवस रजेवर गेले. ते आल्यावर नक्की देतो. बर, तू जा घरी. ओ नंदू, चल लवकर कैलाला पेचा लावून राहिला. तूच जाय, मला होमवर्क करायचं आहे. Thank you.